हॅल हॅलो एव्हरीवन, कसे आहात? मजेत आहात ना? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आता नवरात्र चालू आहे. नवरात्रीचे 9 दिवस हे खास असतात. प्रत्येक दिवस हा वेगवेगळ्या देवीच्या उपासनेचा असतो. प्रत्येक दिवशी आपण देवीला वेगवेगळी माळ चढवत असतो, वेगवेगळा नैवेद्य दाखवत असतो. तर आपण या 9 दिवसांमध्ये 9 देवींची उपासना करत असतो. कारण 9 देवींच्या वेगवेगळी रूपांची उपासना या दिवसामध्ये होत असते. त्याचप्रकारे प्रत्येक दिवसाचं विशिष्ट असं महत्त्व असतं. प्रत्येक दिवशी आपल्याला असे नियम आहेत की या दिवशी हे करायचं, त्या दिवशी ते करायचं. त्याच पद्धतीने आपण 7व्या माळेपासून पुढे आपण देवी मातेची ओटी भरू शकतो. अष्टमीला आपल्याला कन्यापूजन करता येते, नवमीला आपण हवन करतो किंवा अष्टमीला आपण हवन करतो. अशा या गोष्टी दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे प्रत्येकजण आपल्या घरामध्ये या सेवा आपण करत असतो. त्याच पद्धतीने आज सप्तमी आहे. तर सप्तमीनंतर उद्या अष्टमी. तर अष्टमीला अनेक जण कन्यापूजन करतात. तर कन्यापूजनाचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती आधीच अपलोड केलेला आहे, कसं करायचं, काय करायचं. पण आता मी तुमच्यासोबत कन्यापूजनासाठी काय काय वस्तू आपण आणायला पाहिजेत याच्या काही आयडियाज शेअर करणार आहे आणि मी काय वस्तू आणलेल्या आहे हे तुम्हाला आज दाखवणार आहे. तर बघा, कन्यापूजन म्हणजे देवींच्या 9 रूपांचं आपण पूजन करत असतो. म्हणजे 9 बालरूपांचं पूजन आपण करत असतो. प्रत्यक्ष 9 देवी ह्या आपल्या घरामध्ये आलेल्या असतात. तर त्यांचं वय किती असावं? तर त्यांचं वय 2 वर्ष ते 10 वर्षापर्यंत असावं. त्यांना कन्यापूजन कसं करावं म्हटलं तर आल्यानंतर आपण त्यांना आधी त्यांचे पाय वगैरे धुवून त्यांना दूध दिलं पाहिजे. पाय धुवायचे, त्यांना दूध द्यायचं, मग त्यांची पूजा करायची असते. आणि पूजा केल्यानंतर मग आपण त्याच्यासाठी काय जेवण बनवलं आहे किंवा प्रसाद बनवलेला आहे तो त्यांना आपल्याला द्यायचा असतो. आणि ते दिल्यानंतर आपण त्यांच्यासाठी कुठल्या वस्तू आणलेल्या आहे ते त्यांना भेट म्हणून द्यायच्या असतात. तर बघा, मी काही वस्तू आणलेल्या आहेत. त्यामध्ये आहे ही रबर. कारण लहान मुलांना आपण अशा भेटवस्तू दिल्या पाहिजे की त्या यूज पण होतील आणि त्यांना खूप आवडतील. आणि लहान मुलींना जास्तीत जास्त बेल, रबर, क्लिप्स अशा गोष्टी खूप आवडतात. त्याच्यामुळे मग मी बघा हे छोटे छोटे रबर आणले, जे की मुलींना खूप आवडेल म्हटलं. असं त्यांना पोनीटेल केल्यानंतर घालायला खूप आवडतं. तर असे हे मल्टी कलर रबर मी 9 मुलींसाठी घेऊन आलेली आहे. मी 9 मुलींचं कन्यापूजन करणार आहे उद्या. तर त्यासाठी ह्या वस्तू आणलेल्या आहेत. तर बाजारामध्ये आपल्याला सहजपणे या सगळ्या वस्तू उपलब्ध होतात. तर मुलांना अशाच वस्तू द्या ज्या त्यांचा वापर होईल आणि त्यांना ते आवडेल सुद्धा. त्याच पद्धतीने बघा, माझ्या मुलीला कन्यापूजनाला बोलवलेलं होतं. त्या ठिकाणी तिला अशा प्रकारे वस्तू पॅकिंग करून दिलेली. एक टिकलीचं पॉकेट, एक बेल्ट आणि त्याच्यामध्ये हा छोटासा गजरा, अशा या 3 वस्तू पॅक करून त्यांना दिलेल्या होत्या. तर आपण असंही करू शकतो. 1 वस्तू द्या, 2 वस्तू द्या, 3 वस्तू द्या. तुमच्याप्रमाणे तुमच्या आवडीने तुम्ही त्यांना 2-3 वस्तू देऊन अशा पद्धतीने पॅकिंग करून देऊ शकतात. कारण लहान मुलं असतात, त्यांना सांभाळता येत नाही. म्हणून मग हे एक चांगला आहे पर्याय. त्याच पद्धतीने काल आम्ही वनीगडावर गेलेलो होतो. तिथून मग आम्ही ही चुनरी म्हणजे ही पट्टी जी असते ना जय मातादीची, ती घेऊन आलेलो. म्हणतात की ह्या लाल पट्टीला, ह्या लाल चुनरीला खूप महत्त्व असतं नवरात्रीमध्ये. आणि आपण जेव्हा कन्यापूजन करतो ना, हे द्यायलाच पाहिजे. कारण चुनरी ही आवडती आहे देवी मातेची. चुनरीशिवाय तिचा शृंगार हा पूर्ण होत नसतो. म्हणून या लाल चुनरी मी गडावरून आणलेल्या आहे खास आपल्या 9 कुमारिकांना देण्यासाठी. तर मग अशा पद्धतीने हे बघा, छोटीशी खरेदी मी कन्यापूजनासाठी उद्याच्या केलेली आहे. काही थोडीशी अजून बाकी आहे, ती मला आज संध्याकाळी परत जाऊन करायची आहे. तर मग अशा पद्धतीने अशा मुलांना आवडणाऱ्या गोष्टी आपण 2-3 प्रकारच्या आणून ठेवायच्या. आणि त्याबरोबर चुनरी ही एक आणून ठेवायची द्यायसाठी. त्याचबरोबर अजून एक गोष्ट म्हणजे कन्यापूजन करताना आपल्या घरात जर मुलगी असेल तर आपल्या घरातील मुलीला आपण दर नवरात्रीमध्ये एकतरी ड्रेस घेतला पाहिजे. आणि कन्यापूजन करताना तिची काउंटिंग तर आपण त्या 9 मुलींमध्ये करतोच. कारण ती जर त्या वयात बसत असेल 2 ते 10मध्ये, तर नक्कीच तिचंही पूजन त्या मुलींबरोबर करा 9मध्ये. आणि तिला देताना तुम्ही एखादी तरी नवीन ड्रेस घ्या, तिला आवडणाऱ्या वस्तू घ्या 5, आणि तिला ड्रेस, ही चुनरी, अशा पद्धतीने तुम्ही तिचं कन्यापूजन त्या मुलींबरोबर करू शकता.
त्याचबरोबर म्हणजे दर नवरात्रीत तुम्ही करायलाच पाहिजे. माझ्याही मुलीचं मी कन्यापूजन अशा पद्धतीने करते. नवरात्रीमध्ये तिला एक ड्रेस घेते आणि तिला ते खूप आवडतं, कारण लहान मुलींना ड्रेस त्याच्यावरच्या सगळ्या मॅचिंग वस्तू हे खूप आवडत असतं. आणि मीही तिला दरवेळेस नवरात्रीमध्ये एक तरी कोरा ड्रेस असतोच तिच्याकडे, आणि मग मी तिला ते भेट म्हणून देत असते कन्यापूजनच्या दिवशी. तर यावेळेसही मला तिला भेट म्हणून एक ड्रेस द्यायचा आहे आणि तिचं कन्यापूजन अशा पद्धतीने मीही त्या मुलींबरोबर करणार आहे. कारण आपल्या घरामध्ये जी मुलगी असते तिचं पूजन झालं पाहिजे आणि आपण तिला देवी स्वरूप मानून तिचा मान सन्मान करून आपण जर घरातल्याच मुलीला आपण आधी अशा प्रकारे जर मान सन्मान दिला किंवा तिचं पूजन केलं, तिला ह्या वस्तू भेट दिल्या, तर ती अतिशय खुश होते. ते खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर एक नारळ जे खूप महत्त्वाचं आहे, जे आपण आधी देवीकडे शेंडी ठेवून ते नारळ ठेवायचं आहे. त्याच्यावरती कोरड्या कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे आणि मग ते देवीजवळ थोडा वेळ ठेवून आपल्या मुलीला ह्या ज्या वस्तू आपण जेव्हा देतो तेव्हा त्याबरोबर ते नारळ तिला द्यायचं आहे. कारण ती आपल्या घरातली असल्यामुळे ते नारळ आपल्याच घरात राहील म्हणून एकतरी कन्येला आपल्याला असं नारळ द्यायचं असतं. पण आपली मुलगी जर त्याच्यात असेल तर आपल्या मुलीला ते नारळ तुम्ही द्या, आणि अन्यथा नसेल तर तुम्ही बाकीच्या इतर मुलींना पण इतर मुलींमधून कोणाला तरी एकीला असं नारळ द्यायचं असतं. तर हे खूप शुभ मानलं जातं. ह्या ज्या आपण त्यांना भेटवस्तू देत असतो त्याच्यामध्ये एकतरी कन्येला आपण नारळ दिलं पाहिजे असतं. तर आपली मुलगी त्यात असेल तर तुम्ही आपल्या मुलीला द्या, आणि नसेल तर मग आपली मुलगी नसेल त्यामध्ये तर तुम्ही इतर दुसऱ्या कोणत्याही मुलीला ते नारळ भेट म्हणून देऊ शकता. तर ते खूप चांगलं असतं. त्याचबरोबर 9 मुलींबरोबर एक मुलगा तुम्हाला जेवणासाठी बोलवायचा असतो, पूजेसाठी बोलवायचा असतो भैरव म्हणून. कारण देवींचा एक भाऊ असतोच असतो, त्याच्याशिवाय ही पूजा अपूर्ण असते. त्याच्यासाठीही मुलांसाठीही काही गिफ्ट वस्तू असतात, तेही आणायला अजिबात विसरू नका. तसं मुलांना गिफ्ट देणं, त्यांना काय द्यावं हे तर कळतच नाही, पण कुठली तरी वस्तू त्यांनाही एखादी भेट म्हणून आणावी आणि एका मुलाला भैरव म्हणून घरी जेवणाला 9 कुमारिकांबरोबर नक्की बोलवा. तर अशा पद्धतीने कन्यापूजन नवरात्रीमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. तर ते केलंच पाहिजे. त्याच्याशिवाय देवीची सेवा ही अपूर्ण असते. सप्तशतीचा पाठ आपण घरामध्ये करत असणार तर आपल्या हातून नक्कीच कन्यापूजन हे झालं पाहिजे. कारण पूर्ण सेवेचं फळ आपल्याला पाहिजे असेल तर कन्यापूजन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि नैवेद्यामध्ये आपण छोले, पुरी, शिरा म्हणजे हलवा असं आपण बनवू शकतो किंवा खीर बनवू शकतो. जे लहान मुलांना आवडतं असाच पदार्थ बनवा आणि त्यांना खाऊ घाला. कारण की लहान मुलं थोडंसंच खातात आणि तिखट वगैरे जास्त केलेलं त्यांना जात नाही. त्याच्यामुळे थोडंसं फिकट, गोड अशाच वस्तू त्यांना बनवून खायला द्या किंवा नैवेद्य म्हणून त्यांना जेवणाला द्या, तर ते आवडीने खातात. आणि त्यांना त्याच पद्धतीने तितकंच द्या. त्यांना आल्यानंतर पहिले मसाला दूध आवडत असेल तर मसाला दूध द्या आणि मग नंतर त्यांची पूजा करून मग त्यांना जेवणाला द्या. अशा पद्धतीने तुम्ही कन्यापूजनाचा क्रम ठरवू शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर मग भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.